महसूलचे तहसीलदार आदरणीय पोटकर साहेब या ठिकाणी शासनाचे प्रतिनिधी म्हणून आलेले आहेत। जालन्यामध्ये धनगर समाजाचा आक्रोश महाराष्ट्राने बघितलेलाच आहे, शासनाने बघितलेलाच आहे। दीपक बोराडे हे धनगर समाजाला सर्टिफिकेट द्यावं, धनगर समाजाला एसटीची अंमलबजावणी करावी या म्हणून उपोषणाला बसलेले आहेत। त्याला पाठिंबा म्हणून हे आज आपण आंदोलन एक दिवशी करतोय। त्या उपोषणाची दखल शासनाने घेणं गरजेचं आहे। शासन वेगवेगळ्या समाजाला वेगवेगळ्या न्याय देण्याची पद्धत अवलंबत आहे। एखाद्या समाजासाठी वेगवेगळ्या गोष्टी करणं आणि दुसऱ्या समाजाला दुर्लक्ष करणं हे नक्कीच त्या महाराष्ट्रातील युती सरकारला परवडणार नाही। धनगर समाजाच्या आक्रोशाची दखल घ्यावी आणि महाराष्ट्रातील धनगरांना एसटीचे प्रमाणपत्र ताबडतोब देण्यात यावे या मागणीसाठी आज आंदोलन करतोय। आपलं हे निवेदन आणि ज्या मागण्या आहेत तो त्या सर्व निवेदन आणि मागण्या आपल्या शासनापर्यंत पोहोचवण्याचा कारवाई करतो। सरकारचं करायचं काय? आंदोलन केलंय, काय आंदोलनाचा प्रशासनाकडून प्रतिनिधी आले होते, काय झालं? शासनाचे प्रतिनिधी महसूलचे तहसीलदार या ठिकाणी आले होते आणि रीतसर आम्ही त्यांच्याकडे ते निवेदन दिलेलं आहे। आमची मागणी अशी आहे, आमच्या धनगर समाजासाठी अतिशय महत्वाचा जिव्हाळ्याचा प्रश्न असलेला घटनेमध्ये 36 नंबर वरती धनगरांना अनुसूचित जमातीचं आरक्षण दिलं गेलेलं आहे। ज्या जनगणना झालेल्या आहेत, आतापर्यंत जेवढ्या जनगणना झालेल्या आहेत तेवढ्या सर्व जनगणनेमध्ये भारतामध्ये धनगर अशीच नोंद आहे। पण या ट्रान्सलेशन मध्ये अनुवादामध्ये जो अनुवाद झाला त्या अनुवादामध्ये धनगराचं धनगड झालं आणि 75 वर्ष झालं हा तसाच प्रश्न प्रलंबित आहे। 2014 ला त्यावेळेसचे भाजपचे प्रदेशाध्यक्ष आताचे मुख्यमंत्री त्यांनी आम्ही तुम्हाला पहिल्या कॅबिनेटमध्ये धनगरांना आरक्षण देऊ, तुम्हाला एसटीचे प्रमाणपत्र देऊ हा शब्द दिला गेला होता। तो अनेक कॅबिनेट मध्ये झाल्या तरी पाळला गेला नाही। त्यासाठी काही प्रयत्न करताना सुद्धा सरकार दिसत नाही। जालन्यामध्ये खूप मोठं आंदोलन झालं, दीपक बोराडे यांच्या नेतृत्वाखाली आता उपोषण चालू आहे। त्या उपोषणामध्ये समर्थनामध्ये हा जनसागर उसळला, याचीही दखल शासनाने घेतलेलीची जाणीव होत नाही। आणि आता जर ह्या आंदोलनाची दखल घेतली नाही तर धनगर समाज रस्त्यावरती येईल, उग्र आंदोलन करील आणि शासनाला हे आरक्षण देण्यासाठी भाग पाडेल। आणि हेही करून जर शासन देत नसेल तर येणाऱ्या पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये, येणाऱ्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये हा धनगर समाज निश्चितच महायुतीच्या सोबत राहणार नाही, त्यांना मतदान करणार नाही हा समाजाचा निर्धार असेल।